आज करणार आहे चिकन सुक्कं करणार आहे। त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर त्याच्यासाठी काय काय लागतं ते बघूया। पाणी न टाकताच आपण हे शिजवून घेणार आहे। अर्धा चमचा हळद, 2 चमचे बेडगी मिरची, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा काळा मसाला, बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या, 1 वाटी दही, अद्रक लसणाची पेस्ट आपण करून घेणार आहे। त्याच्यासाठी घेतले अद्रक, 2 मोठ्या लसणाच्या गड्ड्या घेतल्या। अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ। यात टाकू आपण 2 चमचे मीठ। हे 4 कांदे मी तळून घेतलेले ते आता टाकून घेऊ आपण सगळेच। बारीक चिरलेली कोथिंबीर, एक 2 चमचे तेल टाकायचे आपण। हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं छान। हे सगळं लावून 10-15 मिनिटं ठेवलं तरी चालतं, म्हणजे छान हे मॅरिनेट होतं। एक 2 चमचे आपल्याला सोया सॉस टाकायचं आहे याच्यात। हे छान आता मिक्स करून घ्यायचं। पॅन आपला तापलेला आहे, त्यात 4 चमचे तूप टाकणार आहे मी। तूप छान गरम झालेले आहे, आता आपण हे टाकून घेऊ। यात छान मिक्स करून घ्यायचं। आपण यात पाणी टाकणार नाहीये, हे असंच वाफेवर तूप आणि दह्यामध्ये ते शिजणार आहे। हे आता आपण झाकण ठेवून शिजवून घेऊ। चिकन आता छान शिजलेले, मस्त झाली। पाणी न टाकता आपण हे शिजवून घेतले, एकदम मस्त शिजले।